जे शेतकऱ्याच्या पोरांना हलक्यात घेतात ना, हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी. नाद करता काय? ते जमत नसतं. त्यासाठी या घोड्यामध्ये दिवसाला 9,000चा डिझेल टाकावं लागतं. मी झोपेतून उठेपर्यंत आपला माऊस भाऊ ट्रॅक्टर घेऊन फरार असते. नादच खुळा करून टाकला या वर्षी. ट्रॅक्टर घेऊन 1 वर्ष बी झाला नाही, मार्केट जाम करून टाकलं भावानं. पैसा तर एवढा कमावला की सांगूच नका, पण उधाऱ्या मागून मागून घायल झाला. काही विषय नाही, आज ना उद्या भेटतीनच पैसे. जब तक है दम तब तक डीजल टाकते रहेंगे हम. डर के आगे जीते. हिरव्या मिरची चटणी भाकर. अरे ओ बाबा, नाकात घालता आता माया. जायबर तू पटकन वावरात ट्रॅक्टर घेऊन, आम्ही आलो डिझेल घेऊन मागून. भावांनो, माझ्या अनुभवून तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपले व्हिडिओ जास्त करून डाऊन टू अर्थ असतात, म्हणजेच मातीला जुळलेले असतात. म्हणून शहरातल्या काही पोरांना आपले व्हिडिओ आवडत नाहीत, ते पाहत बी नाही. आणि उलट जर त्यानं आपला व्हिडिओ पाहिला तर ते आपली मजा उडवतात. अशा पोरींसाठी काइंड युअर इन्फॉर्मेशन. शेतकरी म्हणजे ब्रँड आहे बरं. दिवसाला 9,000चा डिझेल जर आम्ही ट्रॅक्टरमध्ये टाकू शकतो, मग तुम्ही विचार करा. सामान्य माणसावर, शेतकऱ्यावर, जमिनीशी जो जुडलेला आहे त्याच्यावर हसायची जरूरत करायची नाही. कारण तुमच्या ताटात देणारं 2 टाइमचं अन्न हे आमच्या घामानच पिकवल्या जाते. जे तुम्ही अंगावर कपडे घालता ना, ते पण आम्हीच पिकवतो. आम्ही जर वावरातला माल विकणं सोडून दिला ना, तर दगड खासान का? म्हणून कधीच कोणा शेतकऱ्याची मजा उडवायची नाही. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत नाही तर नका पाहू, नका तुम्ही आम्हाला फॉलो करू, पण नाव तर नका ठेवू. तसं पण आपल्या महाराष्ट्रातलेच लोक मराठी माणसालेच पुढे नेत नाहीत, मग काय फायदा? कोणी जर आपल्या सांस्कृतिक परंपरेला जपून पुढे जात आहे, मराठी भाषेला पुढे नेत आहे, तर त्याला सपोर्ट करा ना. तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये ना, ते फॉलोचं बटन दाबायचं आहे फक्त. बाकी तुमचा भाऊ आहे ना, कशी मराठी भाषा टॉपवर जात नाही तर बाहेर. चला मग भावांनो, करून टाका फॉलो. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पाहुणे बा होऊन जाऊ दे मग आता. नाद करते काय? आमची कॉपी करताय, ते जमत नसतं, त्यासाठी असं दाखवावं लागतं.